नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 4 जून 2026 रोजी नांदुरा येथे दबंग नगरसेवक जुबेर खान यांचा पुढाकार। अनेक वर्षांपासूनच्या नाला समस्येला दिलासा, प्रभाग क्रमांक 3 मधील नाल्याचे खोलीकरण सुरू, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव। नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या नाला समस्येवर अखेर तोडगा निघण्यास सुरुवात झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत नगरसेवक जुबेर खान यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने नाल्याचे खोलीकरण सुरू केले आहे। सदर नाला मोठा असूनही त्यामध्ये गाळ साचल्याने व खोली कमी झाल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नव्हता। परिणामी पाणी नाल्यातून वाहण्याऐवजी वरून वाहत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या समस्येमुळे अनेकदा रस्ते जलमय होत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत होता। नगरसेवक जुबेर खान यांनी या गंभीर समस्येची दखल घेत तत्काळ यंत्रणा कामाला लावली। जेसीबीच्या सहाय्याने नाल्याचे खोलीकरण करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। या कामामुळे आगामी पावसाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नांदुरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मंगलाताई सुधीरभाऊ मुरेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध विकासकामांना गती मिळत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधील या महत्त्वाच्या समस्येवरही उपाययोजना करण्यात आली आहे। जुबेर खान हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर नगरसेवक म्हणून ओळखले जातात। परिसरातील पाणी, स्वच्छता, रस्ते व अन्य नागरी सुविधांबाबत ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याची चर्चा होत आहे। नाल्याच्या खोलीकरणाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक जुबेर खान यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते समस्या मांडल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात करून नगरसेवक जुबेर खान यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली आहे। त्यामुळे प्रभागातील विकासकामांबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। काम बोलताना विकासासाठी झटणारे नगरसेवक जुबेर खान अशी चर्चा सध्या प्रभाग क्रमांक 3 सह संपूर्ण नांदुरा शहरात रंगताना दिसत आहे।